उद्याच्या मतदानाच्या तयारीबद्दल आमच्या आणखी काही प्रतिनिधीशी आपण थेट बातचीत करूयात। आपण जाऊयात थेट लातूरला। आमचे प्रतिनिधी दीपरत्न निलंगे आपल्यासोबत आणि बीडला मनोज कुमार सातवे देखील आपल्याला जोडले गेले आहेत। प्रथम लातूरला जाऊयात आपण। दीपरत्नजी, कशा प्रकारे लातूरची स्थिती आहे, कशा प्रकारे तिकडे निवडणुकीची यंत्रणा सज्ज झालेली आहे? पासून लातूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेला आहे। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघाशी जोडण्यात आलेला आहे। तब्बल 18,83,535 मतदारांची नोंद यावेळेला झालेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकसभा मतदारसंघामध्ये 2075 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये तब्बल 8,300 कर्मचारी सहभागी झालेले असून 227 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या वेळच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी मिशन डिस्टिंक्शन हाती घेण्यात आलेलं होतं आणि जी श्रीकांत यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे भर दिलेला आहे। आणि राज्यातील लातूर लोकसभा मतदारसंघातील हे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की मतदारसंघातील 10,558 जे दिव्यांग मतदार आहेत, या मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 6 दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि त्या ठिकाणी कर्मचारी देखील दिव्यांग असतील, अधिकारी देखील दिव्यांग असतील आणि या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावरती जाण्यासाठी दिव्यांग रथाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांना मतदानासाठी जाण्या आणि येण्याची सोय प्रशासनाच्या वतीनेच करण्यात आलेली आहे। शिवाय राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत, असे 6 मतदान केंद्र लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांसाठी निर्माण करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी महिलाच अधिकारी असतील, महिलाच कर्मचारी असतील आणि महिला पोलीस अधिकारी असतील। पोलीस प्रशासनाच्या वतीने लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये 1 ऍडिशनल एसपी, 12 डीवायएसपी, 22 पीआय आणि तब्बल जवळपास 2,200। धन्यवाद दीपरत्नजी। संपूर्ण माहितीमध्ये आपण वळत बीडकडे आपले मनोज कुमार सातवे आमचे प्रतिनिधी आपल्याला जोडले गेले आहेत। मनोज कुमार, बीडमध्ये कशा प्रकारची यंत्रणा आपल्याला दिसते?